मित्रांनो, आर्थिक नियोजनामध्ये आता पुढचा मुद्दा येतो आर्थिक नियोजनाचा इतिहास आणि अशासकीय योजना. म्हणजे आर्थिक नियोजन आपण एका एका लागू केलेले नाही. आर्थिक नियोजनाच्या अगोदर बऱ्याच घटना घडामोडी घडलेल्या आहेत. या घटना घडामोडीचा परिपाक म्हणजे आपण मग आर्थिक नियोजनाला सुरुवात केलेली. मग आता आर्थिक नियोजनाचा इतिहासाला नेमकी सुरुवात केव्हापासून करायची तर 1929चा कालखंड आहे बघा. 1929च्या कालखंडामध्ये जगभरामध्ये जागतिक मंदी आलेली आहे. सध्या जागतिक महामंदी जर बघितले आपण तर दोन वेळेस आलेले आहेत. 1929चा कालखंड आणि 2008चा कालखंड. तर 1929च्या कालखंडातली जी पहिली जागतिक महामंदी होती. आता महामंदी होती म्हणजे नेमके काय तर महामंदी होती म्हणजे याचा अर्थ मार्केटमध्ये या ठिकाणी वस्तूचा पुरवठा भरमसाठ झाला होता आणि या ठिकाणी मार्केटमध्ये लोकांची खरेदी शक्ती होती ती कमी झालेली होती. लोकांकडचा पैसा कमी झालेला होता. अशा प्रकारची स्थिती. अशा वेळेस वस्तूच्या किमती हळूहळू कमी व्हायला लागल्या होत्या आणि वस्तूच्या किमती हळूहळू कमी होत जाणे म्हणजे थोडक्यात नफा कमी होत जाणे. ठीक आहे, नफा कमी होत जाणे म्हणजे थोडक्यात काम करण्याची प्रेरणा कमी होत जाणे. त्याच्यानंतर दुकानातल्या वस्तूच विकल्या जात नसेल तर मग कारखानदार नवीन माल निर्माण करत नसतो. त्यामुळे कारखाना स्वतः या ठिकाणी कारखानदार काही दिवसाकरता कारखाना बंद करून टाकतोय. त्यामुळे कामगार बेकार होऊन जातात. बेकार झालेल्या कामगारांचे मग पेईंग कॅपॅसिटी संपुष्टात येऊन जाते आणि अशा पद्धतीनं मग ज्या वस्तू खरेदी करायला पाहिजे त्या वस्तू खरेदी केल्या जात नसतात. तर अशा प्रकारच्या स्थिती या ठिकाणी निर्माण होते. अशा वेळेस देशाचा आर्थिक विकास दर कमी व्हायला लागत असतो. बेरोजगारीचा दर वाढत जात असतो. हळूहळू फ्रस्ट्रेशन वाढत जाते. कित्येक दिवस जर रोजगार मिळाला नाही तर कामगारांच्या मनामध्ये या ठिकाणी अस्वस्थता निर्माण होते आणि यातून फ्रस्ट्रेशन वाढायला लागते. आणि या फ्रस्ट्रेशनमधूनच या ठिकाणी मग आता जीवन जगण्याकरता दोनच मार्ग राहतात. एक म्हणजे चोऱ्या दरोडे टाकणे आणि आपली कुटुंबाची उपजीविका चालवणे आणि नंबर 2 काही जणांना ते पटत नसेल तर मग बरेच जण आत्महत्या करतात. म्हणून 1929च्या कालखंडामध्ये ज्यावेळेस जागतिक महामंदी आली. जागतिक मंदी म्हणजे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की रिसेशनचा पिरियड येणे. एका देशापुरता असेल तर मंदी म्हणायचे, पण बहुतांशी देश त्याच्यामध्ये गुरफटले जात असेल तर त्याला महामंदी म्हणायचं. मग आणि जागतिक स्तरावरती असल्यामुळे जागतिक महामंदी म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं 1929च्या कालखंडामध्ये अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, इटाली, जर्मनी, ठीक आहे, इंग्लंड, तर या देशामध्ये जे भांडवलशाही देश होते या भांडवलशाहीमध्येच या तेजी आणि मंदीसारख्या ज्या काही टोकाची अवस्था आहे हे येण्याचा धोका सर्वात जास्त असतो. मग या भांडवलशाही देशामध्येच या ठिकाणी रिसेशनचा इफेक्ट जाणवायला सुरुवात झाला आणि ह्या देशाच्या अर्थव्यवस्था कोलॅप्स व्हायला लागल्यात बघा. जिथं 8-10% विकास दर गाठला जायचा तिथं मायनसमध्ये ऋणात्मक या ठिकाणी आर्थिक विकास दर जायला लागला आणि यातून मग फ्रस्ट्रेशन वाढलं, आत्महत्या वाढल्या, त्या देशामधली अस्थिरता निर्माण व्हायला लागली. त्या अस्थिरतेचा परिणाम नंतर मग राजकीय अस्थिरतेवर होतो असतो बघा. तर अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी बहुतांशी पाश्चिमात्य देशात घडत होत्या आणि याच कालखंडामध्ये रशियाची अर्थव्यवस्था 8-9-10% वाढत चालली होती. मग जगाचं सगळं लक्ष लागलं रशियाकडे की रशिया नेमके काय करू लागला आणि त्याच वेळेस लक्षात आलं की रशियानं समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास दर उंचवण्याकरता त्यांनी 4 वर्षाचं प्लॅन तयार केलेले. याला 4 वर्षाचे नियोजन म्हणू आपण. आणि 4 वर्षाच्या नियोजनावरती काम करून त्यांनी मग वेगाने विकास करायला सुरुवात केली होती बघा. त्यामुळे जगातल्या सगळ्या लोकांचं, शास्त्रज्ञांचं सगळं लक्ष लागलं होतं रशियाकडं की रशियानं हे नियोजन कसं केलेले. मग याच कालखंडामध्ये भारताचे जे पहिले पंतप्रधान राहिलेले पंडित नेहरू हे सुद्धा काँग्रेसच्या वतीने रशियाच्या दौऱ्यावर गेलेले. मग त्यांनी रशियात बघितलंय की रशियामध्ये आर्थिक नियोजन कसं लागू केलं जाते. त्या आर्थिक नियोजनाचा परिणाम म्हणून पुढच्या 8-10 वर्षामध्येच रशियाने गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी सगळं दूर करण्याचं काम केलेलं आहे. सामाजिक समता निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. विषमता नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हा आपला देश आहे आणि देशाला सुद्धा आपलं काहीतरी लागतं ही भावना त्या ठिकाणच्या लोकांच्या मनामध्ये या आर्थिक नियोजनामुळं या ठिकाणी दृष्टिक्षेपाचं आल्याचं लक्षात येत आहे. तर अशा प्रकारचे रशियामध्ये एका बाजूला ज्या घटना घडल्यात, झारशाहीच्या उत्तेजनानंतर या ठिकाणी रशियन राज्यक्रांतीनंतर स्टॅलिन आणि लेनिननं जो काही आर्थिक नियोजनाचा आराखडा लागू केला त्याचंच फळ म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था होते. जगभरामध्ये मंदीचं या ठिकाणी वातावरण असताना रशियामध्ये या ठिकाणी या वातावरणाचा थोडाही इफेक्ट झालाच नाही आणि यातून मग रशियानं विकास दर जो गाठायला सुरुवात केली त्यांचा इम्पॅक्ट बाकीच्या देशांवरती व्हायला सुरुवात झाली आणि मग बाकीच्या देशांमध्ये सुद्धा चर्चा झाली की समाजवादी अर्थव्यवस्था चांगली की काय.
मग याच ठिकाणी पंडित नेहरू जाऊन आले आणि पंडित नेहरूंना काँग्रेसला रिपोर्ट दिला की भारतानं सुद्धा स्वातंत्र्यानंतर आर्थिक नियोजन स्वीकारले गेले पाहिजेत, कारण भारतातली गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी रशियासारखीच होती आणि रशियासारखीच आहे, त्यामुळे साहजिकच आपल्याला सुद्धा त्याच मार्गाने जाण्यातच आपली भलाई आहे. कारण 1929च्या कालखंडात इंग्रजांची राजवट भारतात आहे आणि इंग्रजांची राजवट ही भांडवलची राजवट आहे. त्यामुळे भांडवलशाहीमध्ये जे काही दोष होते ते दूर करायचे असेल तर समाजवादीच मार्ग सगळ्यात चांगला आहे. तर अशा प्रकारचा रिपोर्ट या ठिकाणी पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं देऊन टाकला आहे. मग पुढं 19 ही 29ची घटना आहे बघा. त्याच्यानंतर 1934च्या कालखंडामध्ये या ठिकाणी इंजिनियर आलेले जे होते एम विश्वेश्वरय्या म्हणतो आपण त्यांना, यांनी या ठिकाणी प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, भारतासाठी आर्थिक नियोजन. या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भारताला विकसित देश बनायचं असेल तर आपण 10-10 वर्षाचं आर्थिक नियोजन करायला हरकत नाही. 10-10 वर्षाचं आर्थिक नियोजन करा, त्याच्यावरती काम करा आणि 10-10 वर्षातच या ठिकाणी गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी दूर करता येईल. तर आर्थिक नियोजनाशिवाय आर्थिक विकास होणार नाही. एक तर नियोजन करा किंवा नष्ट व्हा, अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडलेलं होतं. मग एम विश्वेश्वरय्या आपल्याला माहिती आहे की जवळपास 3 संस्थानाचे ते दिवाण राहिलेले होते. म्हैसूर असू द्या, त्यानंतर या ठिकाणी तंजावर असू द्या, त्रावणकोर असू द्या, या अशा वेगवेगळ्या संस्थानिकांचे दिवाण राहिलेले व्यक्ती होता. आणि याच व्यक्तीनं मग कृष्णराज सागर नावाचा जो प्रकल्प आहे कावेरी नदीवरचा कर्नाटकमधला, त्याचा आराखडा त्यांनीच तयार केलेला आहे. मग या आराखड्यानुसारच मग त्यांनी हळूहळू पुढं हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये आर्थिक नियोजनाचं महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. तर थोडक्यात काय, भारतामध्ये आर्थिक नियोजनाबद्दलचं वातावरण हळूहळू तयार व्हायला सुरुवात होते. तर यामधला हा दुसरा टप्पा येतो बघा. ठीक आहे. तिसरा टप्पा येतो 1936चा. फैजपूर येथे जळगाव जिल्ह्यामधला हा तालुका आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. आणि या अधिवेशनामध्ये समाजवादी आर्थिक धोरणाचा ठराव संमत करण्यात आला होता. हे अधिवेशन झालं होतं फैजपूरला, ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन म्हणतो आपण काँग्रेसचं हे. याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू अध्यक्ष होते या ठिकाणी. आणि या ठिकाणी यांनी ठराव मांडला होता की स्वातंत्र्यानंतर आर्थिक नियोजन स्वीकारणे किंवा आर्थिक धोरण स्वीकारणे, समाजवादी आर्थिक धोरण स्वीकारणे, अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी संमत झाला. आणि ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर मग पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूच आले. मग काँग्रेस वर्किंग कमिटीनं या ठरावाची आठवण त्यांना करून दिली 1949च्या कालखंडामध्ये. आणि यातून मग पंडित नेहरूने 15 मार्च 1950ला राष्ट्रीय नियोजनाचा आराखडा तयार करण्याकरता राष्ट्रीय नियोजन मंडळाची स्थापना केलेली. तर अशा पद्धतीनं मग त्या राष्ट्रीय नियोजन मंडळानंच पहिल्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार केला आणि तो लागू केलेला आहे. ठीक आहे. तर हा एक घटना या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो 1938चं हरिपुरा अधिवेशन. हरिपुरा येतं गुजरातमध्ये. ठीक आहे. या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन झालं होतं. म्हणजे इथं या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सुभाषचंद्र बोस होते. आणि या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नियोजन मंडळाची समितीची स्थापना करण्यात आली. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली. कारण त्याला धागा होता हा 1936च्या अधिवेशनानंतर मग या ठिकाणी सुभाषचंद्र बोस सुद्धा समाजवादी विचाराचेच होते. आणि यांच्या अध्यक्षतेखाली ज्यावेळेस या ठिकाणी अधिवेशन चालू होतं त्याच वेळेस त्यांनी एक ठराव मांडला की स्वातंत्र्यानंतर आपल्याला आर्थिक नियोजन स्वीकारायचंच आहे. मग आर्थिक नियोजन स्वीकारताना या ठिकाणी आर्थिक नियोजनामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यावर भर द्यायचा याच्यासाठी आपण एखादी समिती स्थापन केली पाहिजेत. या समितीलाच नाव दिलं राष्ट्रीय नियोजन समिती. मग 1938ला पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली. आणि या समितीच्या सुद्धा उपसमिती अशा स्थापन करण्यात आल्या होत्या जवळपास 25. आणि या उपसमित्यांना जे काही वेगवेगळे 25 रिपोर्ट दिले, तर हे 25 रिपोर्ट येता स्वातंत्र्य आपल्याला मिळून गेलं होतं बघा. बऱ्याच उशिरा ते रिपोर्ट आलेले. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस आपण पंचवार्षिक योजना लागू करायला सुरुवात केली त्यावेळेस ते आराखडे आपल्याला कामाला आले. त्या आराखड्यानुसार आपण आर्थिक विकासाला सुरुवात केलेली. तर थोडक्यात या ठिकाणी राष्ट्रीय नियोजन मंडळाची स्थापना 1938ला कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली असं एक वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. तर या ठिकाणी पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी ती समितीची स्थापना करण्यात आलेली. तर हे 1938ची घटना या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा मुद्दा येतो 1944. 1944मध्ये मुंबईच्या 8 उद्योगपतीनं या ठिकाणी एक नवीन प्लॅन मांडला ज्याला म्हणायचं बॉम्बे प्लॅन. आता या ठिकाणी हे बॉम्बे प्लॅन का आला? तर त्या पाठीमागच्या घटना म्हणजे
या कालखंडात 36च्या अधिवेशनातले या ठिकाणी ठराव असू द्या, 1938च्या अधिवेशनातला राष्ट्रीय नियोजन मंडळाची स्थापना असू द्या, हे सगळं ठराव किंवा ह्या सगळ्या ज्या बातम्या आहे, या बातम्यामुळं भारतामध्ये जो काही 1857 नंतर एक उद्योगपतीचा वर्ग निर्माण झाला, टाटा, बिर्ला, बजाज जे म्हणतो आपण ते, तर ह्या वर्गाच्या मनामध्ये कुठंतरी धाकधूक तयार झाली की आज ना उद्या स्वातंत्र्य मिळणारच आहे आणि स्वातंत्र्यानंतर जर आपण समाजवादी मार्गाने जर गेलो तर आपली संपत्तीही जप्त होऊन जाईल, सरकार जमा होऊन जाईल. कारण समाजवादी रशियानं या ठिकाणी सगळी संपत्ती देशाच्या मालकीची केली होती. उत्पादनावरती या ठिकाणी सरकारची मालकी प्रस्थापित केली होती. मग शेती असू द्या, उद्योगधंदा असू द्या, शिक्षण संस्था असू द्या, आरोग्य असू द्या, सगळ्या क्षेत्रामध्ये सरकारचं वर्चस्व होतं. त्यामुळे साहजिकच भांडवलदाराच्या मनामध्ये हालचाल होणं साहजिकच होतं. आणि म्हणून मग यांनी या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं होतं की आपण काँग्रेस समोर जर नवीन एखादा प्लॅन दिला आणि त्यांना जर तो आवडला तर मग आपले उद्योगधंदे टिकून राहील आणि देशाचा विकाससुद्धा वेगानं करता येईल. यासाठी 8 उद्योगपती एकत्रित आले आणि या 8 उद्योगपतीनं या ठिकाणी जी नवीन योजना मांडली त्यालाच म्हणायचं मुंबई योजना, मुंबई प्लॅन किंवा बॉम्बे प्लॅन. ठीक आहे. मग यामध्ये साहजिकचे भांडवलदार होते. म्हणजे हा प्लॅन जो होता भांडवलशाही प्लॅन होता, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ठीक आहे. ही भांडवलशाही योजना होती. मग या योजनेमध्ये त्यांनी काय सांगितलं, जर आपण भांडवलशाही जर स्वीकारली तर या भांडवलशाही स्वीकारल्यानंतर पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये या ठिकाणी आपल्याला दरडोई उत्पन्न जे आहे ते दुप्पट करता येईल आणि पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा दुप्पट ते तिप्पट वाढ करता येईल. रोजगार या ठिकाणी सरकारकडून जेवढा निर्माण होणार आहे त्याच्या कितीतरी पटीनं भांडवलची अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्माण करता येईल आणि एकदा रोजगार निर्माण झाला की गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी कमी करता येईल. तर अशा पद्धतीनं मांडणी या योजनेमध्ये केलेली आहे. या योजनेला टाटा बिर्ला योजना असंही म्हटलं जातं असतं. तर ही 44ची घटना आहे. पुढे 1945मध्ये 1944मध्येच गांधीवादी एक योजना आलेली आहे बघा, गांधीयन प्लॅन म्हणतो आपण त्याला. काँग्रेसचे एक नेते होते श्रीमान नारायण, महात्मा गांधींचे हे शिष्य मानले जातात बघा. त्यांनी या ठिकाणी गांधींच्या विचारानुसारचा एक प्लॅन मांडला होता ज्याला म्हणायचं गांधीवादी योजना. या गांधीवादी योजनेमध्ये महात्मा गांधींचे जे विचार होते, कारण महात्मा गांधी सांगायचे की भारतामध्ये या ठिकाणी 90% भाग ग्रामीण भाग आहे, त्यामुळे देशाचा ग्रामीण भागाचा विकास केला की ऑटोमॅटिक देशाचा विकास होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी खेड्याकडे चला अशा प्रकारची घोषणा केली होती. म्हणजे ग्रामीण भागाकडे चला, ग्रामीण भागाच्या विकासावर भर द्या आणि ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर लघुउद्योग, कुटीर उद्योगावर भर द्या, ग्रामीण क्षेत्राचा विकासावर भर द्या, शेती क्षेत्राच्या विकासावर भर द्या. ॲटोमॅटिक संपूर्ण देशाचा समान पद्धतीने विकास करता येईल. मोठमोठे या ठिकाणी कारखाने काढून आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण केल्यापेक्षा लघु आणि कुटीर उद्योगावर जर भर दिला तर आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करता येईल. तर अशा प्रकारचं या ठिकाणी मांडणी या गांधीवादी योजनेमध्ये श्रीमान नारायण यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर 1945मध्ये एम.एन. रॉय, आता एक कट्टर समाजवादी नेते होते, मानवेंद्र रॉय म्हणतो आपण त्यांना, यांनी जनतेची योजना, पीपल्स प्लॅन म्हणतो आपण, हा आराखडा मांडलेला आहे. कट्टर समाजवादी विचारावर आधारित हा आराखडा आहे, जनतेची योजना. आता ते आंतरराष्ट्रीय जे समाजवादी देशांचा जो गट होता, संघटना जी होती कॉमिंटर्न, या कॉमिंटर्नचे ते एक सदस्य होते बघा. मग भारतामध्ये ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की भारतामध्ये वेगवेगळ्या हालचाली घडायला सुरुवात झालेली, स्वातंत्र्य आता कधीही मिळू शकतं, कारण त्या डायरेक्शननं या कालखंडातल्या घटना होत्या. इथं मग उद्योगपतीनं जो प्लॅन मांडला त्याच्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की भांडवलशाहीकडे जर काँग्रेस झुकल्या गेली तर नंतर मग या ठिकाणी आणखीन अवघड होऊन जाईल. म्हणून त्यांनी कट्टर समाजवादी योजना मांडली, ज्याला म्हणायचं जनतेची योजना, पीपल्स प्लॅन म्हटलं जातं असतं त्याला. मग या पीपल्स प्लॅनमध्ये एम.एन. रॉय यांनी काय मांडणी केली, भारताचा रशियासारखा आर्थिक विकास करायचा असेल, वेगानं विकास करायचा असेल, दारिद्र्य बेरोजगारी संपुष्टात आणायची असेल तर रशियासारख्याच समाजवादी मार्गाने जाण्यातच भारताची भलाई आहे. म्हणून भारतामध्ये सगळ्या साधनांवरती सरकारची मालकी निर्माण करा आणि देशाच्या आर्थिक विकासाचा आराखडा तयार करा आणि त्या आराखड्याची व्यवस्थित मांडणी करून या ठिकाणी अंमलबजावणी करा. तर अशा प्रकारची मांडणी या योजनेमध्ये केलेली होती बघा, ज्याला म्हणायचं पीपल्स प्लॅन. आणि यातलाच मग शेवटचा मुद्दा येतो 1950मध्ये. ठीक आहे. जयप्रकाश नारायण जे होते, JP बिहारचे, तर यांनी आर्थिक विकेंद्रीकरणावरती भर देणारी सर्वोदय योजना मांडलेली बघा. ठीक आहे. सर्वोदय योजना, सर्वांचा उदय घडून आणणारी योजना, ज्यामध्ये महात्मा गांधींच्या विचारानुसार सुद्धा आर्थिक विकेंद्रीकरणावर भर दिला होता, ज्यामध्ये भांडवलशाहीतले चांगले चांगले गुण घेण्यात आले होते
ज्यामध्ये समाजवादी या ठिकाणी आर्थिक नियोजनातले सुद्धा चांगले चांगले गुण घेण्यात आले होते आणि या सगळ्यांचा समुच्चय म्हणजे सर्वोदय योजना, सर्वांचा एकत्रित उदय घडून आणणारा प्रोग्रॅम, त्या अर्थी नाव पडतं त्याला सर्वोदय योजना. तर अशा पद्धतीनं जयप्रकाश नारायण यांनी मांडलेली योजना होती बघा ही. तर अशासकीय योजना आणि शासकीय योजना असे एकानंतर एक मांडत गेले. 47ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. मग आता कोणत्या दिशेनं जायचं म्हणून 1948ला भारत सरकारनं मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आणि मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर ज्यावेळेस आर्थिक नियोजन राबवायचं आहे मग त्यावेळेस आपण यापैकी मग कुठली योजना स्वीकारली असेल किंवा आर्थिक नियोजन कशावरती आधारित असेल तर सर्वोदय योजनेवरती. म्हणून एक वेळेस हा प्रश्न पण येऊन गेलेला आहे की आर्थिक नियोजनाच्या आराखड्यावर सर्वाधिक प्रभाव खालीलपैकी कोणत्या योजनेचा आहे? बॉम्बे प्लॅन, गांधीवादी योजना, जनतेची योजना किंवा सर्वोदय योजना. तर सर्वात जास्त पगडा पडलेला आहे सर्वोदय योजनेचा, जो जयप्रकाश नारायण यांनी 1950ला मांडला होता. आणि यातूनच मग या ठिकाणी सरकारनं हा आराखडा स्वीकारला आणि या ठिकाणी राष्ट्रीय नियोजन मंडळाची जशी स्थापना केली तसं त्या मंडळाला सांगितलं की या मार्गाने आपले पंचवार्षिक योजनेचे आराखडे तयार करा. आणि त्यानुसार मग 15 मार्च 1950ला राष्ट्रीय नियोजन मंडळ स्थापना झाले. 28 मार्च 1950ला त्याची पहिली बैठक झाली आणि पहिल्या बैठकीतच पंडित नेहरूंनी पहिल्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. आणि मग या संस्थेनं जे काही आराखडा तयार केला तो आराखडा 1 एप्रिल 1951 पासून लागू होताना दिसतो आपल्याला. तर अशा पद्धतीनं आर्थिक नियोजनाचा थोडक्यात इतिहास आणि या कालखंडात मांडल्या गेलेल्या वेगवेगळ्या अशासकीय योजना म्हणजे सरकारमार्फतने मांडल्या गेलेल्या त्या खाजगी व्यक्तीनं मांडल्या गेलेल्या या अशासकीय योजनांची माहिती लक्षात ठेवा. ठीक आहे.